आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सीता लग्न झालंय असं का लपवते? मी खूप प्रयत्न केले बाबा, पण ती काहीच सांगत नाही. मी अरुणला पण हे सांगितलं, पण त्यांनाही ह्याची काहीच कल्पना नाहीये. ती बाहेरून खूप आनंदाने वागते, पण त्या आनंदी चेहऱ्यामागे तिची खूप दुःख लपली आहेत. सीताची परिस्थिती पाहून खूप दुःख होतंय बाबा. लग्नाचा विषय आपल्यापासून लपवते म्हणजे नक्कीच काहीतरी अडचण असेल, नाहीतर ती कोणापासून लपवणारी मुलगी नाही. तुला जर वाईट वाटणार नसेल तर मी एक गोष्ट सांगू का? बोला ना बाबा. मला तर जावई बापूंवर संशय येतोय. एका मुलीशी लग्न करून तिला आउट हाऊस मध्ये ठेवणं हे त्यांच्यासाठी काही नवीन नाही. माझ्याशी बोललीस तसं जावई बापांशी जाऊन बोल. ते जे बोलतील त्यावरून तूच मी जे काही बोललो अयोग्य आहे की योग्य आहे ते तू ठरव. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझ्या मागे काय काय घडतंय हे नीट पाहिलं तर तुला सगळं काही व्यवस्थित कळेल. लगेच जाऊन जावई बापूंना विचार. काही महत्वाचं काम करताय का? नाही नाही नाही. तुम्हाला एक विचारलं तर तुम्हाला राग तर नाही येणार ना? मी चुकीचे घेण्यासारखं तू काही विचारणारच नाहीयेस ना. बोल ना. तुम्ही आधी बोलल्याप्रमाणे आपण सीताला जानकी आश्रमात सोडून येऊया. सीताला जबरदस्ती करून मीच या घरात आणलं होतं ना. आपल्याला वाईट वाटू नये म्हणून ती आपल्यासाठी या घरात थांबली आहे. एवढंच नाही, पण ती इथे राहून आपली सगळी कामं करायला लागली. कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. आपल्या आनंदासाठी तिला इथे आणलं, त्यामुळे तिला आणखी त्रास नको म्हणूनच तिला आश्रमात सोडायचं म्हणत होते. तुमचा काय विचार आहे? तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. सीताला आपण आश्रमामध्ये सोडून देऊ. मी सकाळी जाऊनच सीताला आश्रमामध्ये जाऊन सोडून येतो. ठीक आहे. ये इकडे ये जरा. इथे या जरा. काय ग तू अरुणला सीताबद्दल विचारलंस का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोलले. ते काहीही विचार न करता सीताला आश्रमात सोडण्यासाठी तयार झाले. तुमच्यामुळे मीही त्यांच्यावर विनाकारण शंका घेतली. ते नाश्ता करून तयार होतील. आम्ही आताच सीताला आश्रमात सोडायला जातोय. तुमचं समाधान झालं ना
आता मी सीताला आश्रमात नाही सोडायचं हे सांगून येते. जरा थांब जरा. अरुण सीताला घेऊन जाणार असं सांगितलं, पण अजून गेले का नाही मग? ते बोलले घेऊन जाणार तरी विश्वास नाहीये. नुसतं बोलून दाखवण्यात काही अर्थ नसतो ग. प्रत्यक्षात करतील त्यालाच किंमत असते. जावई बापू काय सांगणार आहे ते तर बघू. ठीक आहे बाबा. अहो नाश्ता झाला पण. हो झालं ना आताच. मी ऑफिसला जायला निघतो हं. काय हो सीताला आश्रमात गंगा, तो सीतेला त्रास देत होता ना, तो दुराईराज, तो ना जेलमधून आता सुटून बाहेर आलाय ना ग. अशा वेळी सीताला आपल्यासोबत ठेवणंच योग्य आहे. म्हणून ही समस्या संपेपर्यंत तिला आपल्यासोबतच राहू दे. गंगा, हा छोट्या मालकांना सीताला या घरातून पाठवायची इच्छा नाहीये हे तुला आता कळलं असेल ना? त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे ना बाबा. सीताला धोका आहे हे माहीत असूनही तिला कसं पाठवायचं? तुम्ही विनाकारण त्यांच्यावर शंका करू नका. मी हिला सांगून काहीही कळत नाहीये आणि स्वतःचा अजिबात विचार करत नाही. आता बघूया पुढे काय होते. आजकाल संपत्तीच सगळं काही हो झाली. ये साहेब, ये. चल रे, ये चल. हे लोक कोण आहेत माहित नाही ग. नमस्कार. नमस्कार. सीता आहे का? तिला जरा तुम्ही बोलवाल का? सर तुम्ही कोण? ती मला चांगलंच ओळखते. ओ माझं नाव दुराईराज. ओ हा हा. सीताला त्रास देणारे तुम्हीच आहात ना? हो मीच आहे. माझ्याबद्दल तुम्हाला सगळंच माहिती आहे. सीताला जरा लवकर बोलवता का? सीता आमच्या घरातली सदस्य आहे. तिला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका हं? ए काढ रे. काय गे, तुला हे काय माहिती आहे का? हा लोखंडाचा रॉड आहे. याने एक फटका दिला तर तुमचा जीव पटकन वर निघून जाईल. आता ते या रॉडला माहिती आहे का? तसंच तुम्ही जर माझ्या मध्ये आलात तर मला माहिती आहे मी काय करेन, पण तुम्हाला मात्र माहित नाही पडणार. कळलं का तुम्हाला? काय धमकी देतोय का? हे घर कोणाचं आहे माहितीये का? तुझं नशीब चांगलं आहे दादा घरात नाही. तो येण्याआधी निघून जा इथून. ते काय ना, मी या घराबाहेर गेलो तर सीताला घेऊनच जाणार असं ठरवून आलोय मी. सीता नाही आली तर मी इथून जाणार नाही. बाबा, कोणीतरी इथे येऊन धमकी देतोय आणि तुम्ही बघत का बसलाय? चला जाऊया ना. थांब रे जरा, आधी काय होते ते बघूया. हे काय गं या घरामध्ये कोणी पुरुष नाही असं वाटलं का रे? या घराचं रक्षण करणारा एक काशी स्वामी आहे जिवंत इथे. मी इथे असताना तू इथे काहीच नाही करू शकत जाड्या. काय समजतोस रे? आपल्याला पडली असती ती त्याला पडली. बघितलं, आपण वाचलो की नाही म्हणून सांगितलं थांब. आमच्या घरात येऊन तू आमच्याच माणसांना मारतोयस? तुझी एवढी हिंमत? ए चल का. अगं देवी. बाबा, त्या अनाथ मुलीची बाजू घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. ए आज जाऊन बघा रे. ए, चल. ए खाली 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 बस बघू.
ए कोण आहेस तू? ए चले गबे सीताने भेटली ना तुझ्या कुटुंबाची वाट लावणे गेले. हे अरे हा बोल ना गंगा. अरुण, तो दुराईराज काही गुंडांना घेऊन घरी आलाय. सीता कुठे आहे विचारतोय. काय सांगतेस? मला भीती वाटते. तुम्ही लवकर या. हो मी बाबांबरोबरच आहे. मी लगेच येतो तिकडे. तू घाबरू नकोस अजिबात. मी आलो. काय रे काय झालं? बाबा तो दुराई राज घरात येऊन दादागिरी करतोय आपल्या. त्या माणसाची एवढी हिंमत, तू आपल्याच घरात येऊन दादागिरी करतोय. चल लवकर चल. काय करायचं देवी? दादा पण गेली. अरे देवा काय होणार आता? बाई नाही सापडली रे. दादा दादा वर कुठेच कोणीच नाही. नाही. कोणीच नाहीये दादा. मी पाहिलं. दादा वर नाही. वर कोणीच नाही. सगळीकडे शोधलं. यांना फोन केला होता. थोड्याच वेळात ते घरी पोहोचतील. तुम्ही शांत राहा. अगं तुझा नवरा येईपर्यंत आम्ही सीताला इथून घेऊन जाऊ. ते होणे शक्य नाही. तुला 2 फटके दिले ना की सीता आपोआप येईल. बाबा गंगा गंगा सीता इथे येऊ नकोस. जा इथून. ए जा पकडा तिला. हा, ए, 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 जा, ए, पकडा, थांब, लवकर, थांब, लवकर. थांब, ए, थांब, जा रे, थांब, पकडा तिला. थांब, थांब, थांब. अरे जा थांब, लवकर. ए, थांब, सोडू नका ए. तिला. अरे पकड ना चल, तिला, चल, चल, पकड. चल, लवकर. चल, चल, पटकन चल. ए, ए, थांब, ए, थांब, ए, ए. थांब, ए, थांब. अरे बाबा, थांब काय रे बाबा. जाऊ दे मला. अरे ए, 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 थांब. ए, ए, थांब, ए, मुली. ए, 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 थांब, कुठे चालली? आता कुठे जाशील? थांब. हा, सोड. आता कुठे जाशील पळून, हा? सोड मला. हा, कुठे चाललीस तू, हा? हा, सोडा पकडलं मला. तुला, हा. सोडा मला. सोडा. ए, हात सोड तिचा. हात सोड म्हटलं ना. सीताचा हात सोड म्हटलं ना. तिचं कोणी नाही असं वाटलं की काय? सीता मी तुझ्या सोबत आहे. मी असताना सीताला कोणीही हात लावू शकत नाही. बऱ्या बोलाने बोलतोय. सीताला सोडून इथून निघून जा. ए, या मच्छरला बाजूला घेऊन मारा रे. सोडा माझ्या मरून जाईल तो. सोड रे माझ्या मुलाला. अरे उठ रे उठ बाळा. उठ सोडा सोडा सीताला. अरे पुरा ये. ए, चल चल ये, चल. सोडा मला. सोडा. सोडा मला. तुझ्या गुन्ह्यासाठी तू जेलमध्ये जाऊन आलास तरी सुधारला नाहीस. अरे आम्हाला सारख्या येऊन त्रास देतोस तू. काय माणूस आहेस की सैतान? सीताला त्रास द्यायचा एवढं मनात असेल ना तर याद राख. सोडणार नाही मी तुला. कळलं ना? अरुण अरे बोलत का बसलायस? सीताला आत घेऊन जा. मी बघतो ह्याच्याकडे. घेऊन जा. चल ग. सगळ्यांनी आत जा. अरे बापरे. हे नुसत्या या शहरातच नाही तर अख्ख्या देशभरात माझी ओळख आहे.
मला साधा सुद्धा माणूस समजलास माझ्या घरात येऊन दादागिरी करायला. जा, आता मी तुला माफ केलं. यापुढे तू सीताला जर का त्रास दिलास तर मी तुझा जीव घेईन. हे बघा, तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीच वाद नाहीये. हो, पण माझा या मुलीशी वाद आहे. आता तुम्ही या मुलीला सपोर्ट करताय, पण उद्या तुम्ही या मुलीला घराबाहेर काढाल त्यावेळी मला एक फोन करायला विसरू नका. हे माझं विजिटिंग कार्ड आहे. सीता आता या घराची सदस्य आहे. काही झालं तरी ती या घरातच राहील, लक्षात ठेव. यापुढे जर का तू तिला कधी त्रास द्यायचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम वाईट होतील. चल निघ इथून. हे विजिटिंग कार्ड माझ्या भविष्यासाठी भेटलेलं जोकर कार्ड आहे. नक्कीच हा माझ्या कामी येईल. मेलो मेलो. खूप दुखतंय बाबा. राजकारणात मी इतक्या मोठ्या पदावर असूनही घरात घुसून माझ्या मुलाला मारून गेले. आई ग, दुखतंय, खूप दुखतंय. आई ग, आई ग, दुखतंय, खूप दुखतंय ग सीता. अरे बापरे, अरे बापरे. थोडं लागते. हा झोपतंय झोपतंय. दुखतंय. आपण किती ओव्हर ऍक्टिंग करतोय. झोपतंय थोडासा त्रास होईल. थोडंसंच लागते. झोपतंय. खूप दुखतंय. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना? तसं नाहीये ग. तू कुठे मला मारलंस? तसं नाही. तुम्ही माझ्यासाठी त्या गुंडांचा मार खाल्लात. मूर्ती, मूर्ती. बाबा, तुझ्या हिमतीची मी दाद देतो बरं का. एका अनाथ मुलीला अडचणीत बघून तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास. तू वीर आहेस, खूप मोठा वीर आहेस. सीता धोक्यात आहे म्हटल्यावर तू सरळ भिडलास. औषध लावलंय मी. थोडा आराम करा. हं? मी कॉफी घेऊन येते. तुझा मी खूपच आभारी आहे सीता. अरे थँक्स काय बाबा.
ए, बाबा. अशीच वाटचाल ठेवलीस तर सीता तुझीच झाली आई समज. गं. बाबा अहो खूप दुखतंय हो. औषध लावू का? नको नको नको. अरुण आणि माझी जोडी बनवायचं सोडून या दोघांची जोडी बनवण्याचा विचार आहे. अरे तू करू शकतोस रे. बाबा जरा सांभाळून हो. असाच अभिनय करत राहा. तुमची जोडी एकदम सुपर आहे बरं का. हो ना थँक्यू बाबा. पौर्णिमेच्या रात्री हवेत तरंगत होतास आणि सोन्यासारखा चमकत होतास. तुझ्यात खूप शक्ती आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझ्या शक्तीमुळे मी रूपांतर करू शकते अशी विद्या प्राप्त झाली तर राजशेखरकडे असलेलं दुसरं कालचक्रही ताब्यात येईल. मी राजशेखरचं रूप धारण केलं तर माझं काम सोपं होईल. मला राजशेखरमध्ये रूपांतरित कर. वासिह वसिह रूप धारणी शक्ती वासिह वसिह रूपांतर कर. शक्ती वसिह वसिह शक्ती वसिह वसिह रूपांतरित कर. जराही फरक वाटत नाहीये. मी राजशेखरच दिसते. मी याच रूपात जाऊन मी कालचक्र ताब्यात घेते. दादा काय काय अशी का बघतेस? तुझ्यात ना काहीतरी बदल झालेला दिसतोय रे. हा कळलं कळलं. आज तू खूप आनंदात दिसतोयस. हो ना दादा? दादा काय विशेष आहे रे? विशेष काही नाही. लवकरच कळेल. जा आता तुझा. लवकरच कळेल असं दादा का बरं असं म्हणतोय? कदाचित दादा या विचाराने हसत असेल की माझी मुलगी या घरात सून बनून येणार आहे. अगो बाई.
कालचक्र घेऊन ये. त्या दिवशी राजशेखरला लिंबू फेकून मारलं तेव्हा तो कुठून जात होता? हो, इथूनच. इथेच तर आला होता. मग इथेच असायला हवं. देवघरात पण नाही, कपाटात पण नाही. मग कुठे ठेवलं असेल त्याने? दादा, तू इथे कसा आलास? आत्ताच मी तुला खोली बाहेर भेटले होते ना. मग आता तू बाहेरून कसा येतोयस? अगं काय बोलतेयस? मी कधी खोलीत गेलो? मी तर आता बाहेर न येतोय. अरे नाही दादा, आत्ताच मी तुला खोली बाहेर पाहिलं होतं ना. आणि तू आनंदी काय आहेस असं पण विचारलं होतं. आणि तुला याचं कारण लवकरच कळेल असं म्हणालास. अगं कशाला विनाकारण गोंधळतेस? तुझं का डोकं बिकं फिरलंय की काय? अरे चल मला जाऊ नाही दे. रे दादा दादा अगं, दादा, काय झालं? मी तुला पुरावा देते तू खोलीत गेल्याचा. चल माझ्या बरोबर. चल ना. अगं देवी, चल ना काय रे. चाललंय? ये ना देवी, रे अगं, काय दादा. करतेयस? चल ना माझ्या बरोबर. देवी, अगं काय अरे दाखवायचं ये तुला? तरी. चल चल दार बाजूला हो, उघड. चल. आत कोण आहे? दादा, आत तूच. अरे अरे देवा. आत कोण आहे? दार उघडा म्हणतो ना. अरे तूच. मी मगाशी म्हंटल होतं ना तूच आत गेलास म्हणून. हे, तू जरा गप्प बस. अरे आत कोण आहे? दार उघडा. दार उघडा म्हटलं ना. अरे देवा. अरे दार उघडा. अरे कोणी उघडणार आहे की नाही? अरे आत कोण आहे? दार अरे उघडा. तूच आहेस दादा. अगं बाई. दादा, आत तूच गेला. गप्प बस. अरे दादा, तू आत गेला होतास आणि आता अरुण कसा काय बाहेर येतो? अरे अरे देवा. अरुण, तू माझ्या खोलीत काय करत होतास? अहो काही नाही हो, माझ्या बाथरूम मध्ये पाणी संपलं होतं ना, म्हणून मी तुमच्या खोलीमध्ये आलो होतो. आत्याला पण माहित होतं ना. मला बघून खूप आनंदित दिसतोस अरुण आज. आणि आज जरा थोडा वेगळा देखील दिसतोय. असं देखील तिने मला विचारलं. अरे नाही 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 दादा. त्याचं काय झालं? तू काही बोलू नकोस. आज तुला काय झालं काहीच कळत नाही. उगाच काही बाई बरळून माझं डोकं फिरवू नकोस. आता निघ इथून. निघ म्हटलं ना. ठीक आहे बाबा, जरा मला बाहेर जायचं, मी निघतो. हा बाबा. ठीक आहे. देवा, दादाच खोलीमध्ये गेला होता. मग
अरुण कसा काय बाहेर आला काहीच कळत नाहीये देवा. आपण मी मी अरुणलाच पाहिलं होतं का? गंगा माझे केस विंचरून दे. तू सीताकडून नेहमी केस विंचरून घेते. जा सीताला जाऊन सांग. अगं अशी उभी कशाला आहेस? जा ना. यापुढे मी सीताकडून तयारी करून घेणार नाही. तूच माझी तयारी करायची, नाही तर मी शाळेत जाणार नाही. देवसेना, तू रागावली आहेस का माझ्यावर? ये मी तयारी करते. तू जाऊन तुझं काम कर. गंगा माझी तयारी करेल. मोठ्यांसोबत असं नाही बोलायचं देवसेना. माझी तयारी करायची असेल तर कर, नाहीतर मी शाळेत जाणार नाही. तिला कसला तरी राग आला असेल. मी बोलते तिच्याशी नंतर. येते मी. काय झालं देवसेना? तुला काही झालंय का? अशी का वागतेस? सीता मला तयार करते हे मला अजिबात आवडत नाही. मी आता तिच्याशी कधीच बोलणार नाहीये. ठीक आहे, मी तुझी तयारी करते आणि शाळेत सोडते. चल. काय झालंय का देवसेनेला? ती असं कधीच वागत नाही. सीता सीता नेहमी करत तिच्या मागे पुढे फिरत असायची. गंगाच्या जवळपास सुद्धा नसायची. ती आता सीताला आवडत नाही असं का म्हणते? काय ग, इथे अशी एकटीच बसली असते? तुम्ही मला कायम एकटंच ठेवणार आहात. अगं रागवतेस कशाला तू? मग तुमची नाटकं बघून वाटतंय माझ्या आधी त्या मूर्तीतच लग्न होईल. अगं काय करू मी? मूर्तीने हिरोपंती करून सीताला आपल्या जाळ्यात अडकवलं. पण तुझं तसं नाहीये ना माया. मग माझी लायकी नाहीये असं म्हणताय तुम्ही? मी त्याच्यासारखं करू शकत नाही असं वाटतं का? रागवू नकोस माया, थोडा धीर धर. सीताचं लग्न नाही झालंय म्हणून तिचं लग्न आपण सहज करू शकतो. पण अरुणचं तसं नाहीये ना. त्याने एक नाही 2 लग्न केली आहेत. म्हणून मूर्तीचा विषय आधी संपून टाकू, मग नंतर तुझा विषय बघू. नंतर बघू, नंतर बघू, नंतर बघू असं अजून किती दिवस चालणार आहे? 6 वर्षापासून माझं लग्न आज होणार उद्या होणार बोलून तुम्ही माझी फसवणूक करताय. बस झालं. आता मी शांत नाही बसणार आणि माझा तुमच्यावर विश्वास पण नाहीये. अगं ऐक माझं माया. माझ्या आयुष्यापेक्षा तुम्हाला मूर्तीचं लग्न महत्वाचं वाटतंय ना? अगं असं काही नाहीये ग. केवळ कॉफी इस्टेटीच्या लालसेपोटी तुम्ही त्याचं लग्न करताय. लाज वाटली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नाची तयारी करा. आता पुढे मला काय करायचंय हे सगळं माझं मी ठरवते. बाजूला व्हा. काय बोलायचं हिला? कॉफी इस्टेटला कमी लेखतीये ही. दादा काय होतंय? आपलं कोणतंच काम पूर्ण झालं नाही. दुसरा मार्ग शोधू आपण. हॅलो. हॅलो. तुम्ही सीतासाठी ज्या महालात आला होतात ना,
मी त्याच महालातून बोलतेय. तू कोण बोलतेस? सीता जशी तुमची शत्रू आहे ना, तशीच ती सीता माझी सुद्धा शत्रू आहे. बाकी सगळं मी तुम्हाला भेटून सांगते. मी जी जागा सांगते ना, तो पत्ता लिहून घ्या. तुम्ही याल ना नक्की? तू समोरून बोलवतेस म्हटल्यावर मी नाही येणार का? मी येईन, हा, अगदी नक्की येईन मी. हॅलो, काय ग आज खूप खुशीत दिसतेस तू? आज माझे फ्रेंड्स घरी येणार आहेत ना, त्यांच्या बरोबर मी आज खूप मस्ती करणार आहे. हा? आई, माझे फ्रेंड्स आले वाटतं. हाय देवसेना. कॉफी घेऊन जाशील का तू? ठीक आहे. व्हेरी गुड. बोलल्याप्रमाणे वेळेत आलात. बापरे, एवढा मोठा घर आहे तुझं. अरे बापरे, एवढा मोठा वारुळ. चला चला तिथे जाऊन बघूया. त्या बाजूला नाही जायचं. आजोबांनी पाहिलं ना तर ओरडतील. या आपण आज जाऊया. कसं वाटलं आमचं घर? खरंच छान आहे. या. बाबा, या माझ्या मैत्रिणी आहेत. हाय अंकल. हॅलो. ही गंगा आहे. हीच माझ्यासाठी सगळं काही आहे. हाय आंटी. हाय. तुम्हाला आमच्या घरी यायला एवढे दिवस लागले? आणि तुमच्यातली सौम्या कोण आहे? मीच आहे आंटी. हा, तुझ्याबद्दल देवसेना नेहमी बोलत असते. ही कोण आहे बरं? ओळख करून देण्या इतकी महत्वाची नाहीये ही. ही आंटी एवढी छान दिसते. कोण आहे सांग ना. ही आमच्या घरातली ना कामवाली बाई आहे. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही सगळे ही बिस्किट खा बघू. मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. तू नको आणूस. ही कामवाली बाई सीता आहे ना, तिला सांग. घ्या तुम्ही बिस्किट. चला माझ्या खोलीत जाऊया. चला. तिचं बोलणं तू मनाला लावून घेऊ नको. नाही, त्या मुलींना भूक लागली असेल ना, मी त्यांच्यासाठी ज्यूस बनवून आणते. हीच माझी खोली आहे. ही माझी आई आहे. ए, तुझी आई ती खाली असलेल्या कामवाल्या बाई सारखी दिसते ना ग? हो ग. नाही नाही, ती कामवाली बाई माझ्या आई सारखी दिसते. अरे वा, मस्त टेडी बेअर आहे ग तुझा. कोण पागल बुवा? मी काशीचा स्वामी आहे.
ती बावली दे चल ओ, द्या सोडून ना, द्या सोड ना ना, माझं teddy bear. द्या, मी नाही द्या देणार, मी ना, नाही द्या. देणार. नाही याची तुम्ही सोडा. काय करताय? नशीब हाफ चड्डी घातली होती. अरे मुलांनो धोतर द्या रे. द्या रे. असं नका रे करू. ज्योतिषाला असं बिचारे उघड्यावर स्वामी, पाठवलं बरं त्यांची नसतं. लुंगी परत थांबा, करून थांबा, टाकू. थांबा. चला, चला, थांबा. अरे मुलं नाही वानर सेना बरं झालं मी आज हाफ चड्डी घातली होती म्हणून तू काय बघितलं नाही ना रे बरं झालं या ना, लवकर या. देवसेना, थांब. काय करताय? अरे, काय चाललंय? ऐक बघा त्याला खात असतो आणि यात ही मुलं अशी. चल चल या बसा सगळं खाली बसा. सगळ्यांना घर दाखवलंस का तू? व्यवस्थित वाटलं ना त्यांना सगळ्यांना घर? हो पूर्ण फिरवलं. हे घे. हो कळलं रे. हो येतो उद्या. एक मिनिट मी नंतर फोन करतो तुला. असा कसा ज्यूस बनवलायस? किती घाण चव आहे याची. इतका घाण ज्यूस बनवलायस की मी पिऊ सुद्धा शकत नाहीये. या अगं ज्यूस खूप छानच आहे. ह्याला ज्यूस म्हणतायत का? तुला पाहिजे तर तू पी, मला नको. देवसेना थांब म्हणते ना. मी सीताला घालवायचा विचार करत होते. ते काम आता देवसेनाच करणार वाटतं. चला आपलं काम कमी झालं. बोल ग. सीताला शोधत तुम्ही आमच्या घरी आला होतात पण तुम्ही काहीच करू शकला नाहीत. त्या सीताला मी घराबाहेर घेऊन येते आणि तुमच्या ताब्यात देते. पण तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. ह्या विषयी किंवा ही आयडिया माझी आहे हे कोणालाही कळता कामा नये. तू माझी इतकी मदत करतेस, तुझ्याबद्दल मी का सांगणार? नाही सांगणार मी अजिबात. काहीच काळजी करू नकोस तू. परत फेड म्हणून तुला काय हवंय ते सांग फक्त. एवढा कसला विचार करतेस? तुला पाहिजे ते सांग, मी तुझं काम करतो. तुम्ही सीता बरोबर जे काही कराल ते महालातल्या गंगा सोबत पण करायचं. माझ्या या परिस्थितीला गंगा सुद्धा तितकीच कारणीभूत आहे. तिलाही मारण्याचा विचार करतच होतो मी. आता ती तुझी शत्रू आहे म्हटल्यावर चिंता कसली? तिला सुद्धा मी संपवून टाकतो. ठीक आहे, मला जे बोलायचं होतं ते मी सांगितलं. घरात कोणालाही माहिती नाही मी बाहेर आहे. मी इथे जास्त वेळ थांबू नाही शकत. मी कशी कधी कुठे तिला घेऊन येणार आहे हे तुम्हाला फोन करून कळवते. काय करायचं याचीच चिंता होती मला आणि तू समोर नेऊन मदत केलीस. खूप आभार तुझे. मी येते ठीक सर. आहे, ये तू. देवसेना थांब जरा. देवसेना
तू जे काही करतेस ते खूप चुकीचं आहे. सीताला तू कामवाली म्हणून कशाला हाक मारीस मला सांग. देवसेना लहान आहे हो, तिला काय कळतंय. ती चुकून बोलली असेल, सोडा. तू जरा गप्पा बस गंगा. सीता आई म्हणून तिच्यावर खेळायची नाही आणि आता सीताचा अपमान करत सुट्टी. काय झालंय काय तुला?